Good evening. Am I audible? Yes, ma'am. Ma'am, we can hear you. Okay. Hi. How's everybody? Good, ma'am. Good. Mhm. How many lectures you have daily? 5. 5. Oh my God. Yes, ma'am. So entire day you all are occupied. Morning and evening. Both morning. How many? Morning Morning 2, Evening 3. 3. 3. Evening 3. So lectures goes on till 9. Yes. Yes, ma'am. So you're pretty occupied. Ma'am, just one small query. Mm-hmm. As we Yes. know, are nearing. So, how mm, the verbal communication exams will be conducted? It's what is Okay. Which exams are nearing? Is it your college exams or university exams? as if now we know that only sir told us by April the university exams will start. They have not told whether it will be internal or university level, Mm-hmm. which are going to start. Okay. They just gave us an intimation like it might start in April. Might start means In April. till now. Okay. Till now, nothing is confirmed yet. Okay, okay. Yeah, I know the dates are again getting preponed and postponed by universities. So Yes. still they are in dilemma themselves. They don't know when to organize the exams right now. But okay, let me talk with sir and I'll ask him exactly what is going on so that I can guide you accordingly. Because if it's university, then I will tell you some previous papers and try to see around that, and then you can follow, solve some of them, and you will get good idea what kind of questions they keep asking. Because if you want to appear for university exam, remember two things. One is you solve old papers, and there is majority times many of questions are repeated. And second thing is you should know how to elaborate the answers. Okay, so you should know how to fill the pages. So don't write small paragraph answers, because university marking tendencies like the more pages you fill, the big answers they fill, and they start giving you good marks. येतंय का लक्षात? Yes, ma'am. So कारण इन युनिव्हर्सिटीचे इन्व्हिजिलेशन मी पण केलेले आहे, तर पेपर चेकिंग मी पण केलेले आहे मुलांचे पेपर्सचे. तर मला माहिती आहे की तिथे टेंडन्सी काय असते. तिथे नॉर्मली हे असतं की तुम्ही किती मोठा आन्सर लिहिले. कारण अंडरस्टँड वन थिंग, एवढ्या सगळ्या कॉलेजेसचे पेपर झालेले असतात आणि त्यावेळेस नोबडी इज गोइंग टू रीड युअर आन्सर बाय वन लाईन. ओके, Yeah. तर त्यावेळेस ते काय बघतात तुम्ही किती ह्यांनी लिहिले, आणि अधनं फक्त अशी नजर फिरवत जातात. सो हायलाइट करणं आन्सर्सला, तुमचे पॉइंट वाईज आन्सर्स लिहिणं, तुमच्या ह्याला अंडरलाईन करणं आन्सर्सला, ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. देन यू हॅव मोर चान्सेस ऑफ स्कोरिंग गुड मार्क्स. रिमेंबर दिस. पण तुम्ही सपोज 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि तुम्ही एवढासाच पॅरेग्राफ लिहिला, दो यू हॅव मेन्शन्ड एव्हरीथिंग इन द आन्सर, दे विल नॉट गिव्ह यू मार्क्स. एवढं लक्षात ठेवा. सो तुमचं रायटिंगचं स्पीड मला माहित नाही आता ते ऑनलाईन घेणार आहे का ऑफलाईन, पण आयडियल सिच्युएशन मध्ये ती त्यांची पद्धत आहे चेकिंग करायची. आता ऑनलाईन असेल तर मग एमसीक्यूज असतील आणि थोडंफार टायपिंग करायचे आन्सर्स असतील तुम्हाला. मग तिथे ते एक्सपेक्ट नाही करणार की तुम्ही खूप लेंदी आन्सर्स लिहावे, कारण तो त्यांना प्रॉब्लेम माहितीये की ते नाही जमणार सगळ्यांना एवढे लेंदी लिहायला. बट इफ यू आर रायटिंग इट ऑन अ पेपर, देन दे एक्सपेक्ट यू टू राईट मोर. असं आहे. सो एनिथिंग कन्फर्म्ड वेदर इट इज गोइंग टू बी ऑनलाईन और ऑफलाईन? No, No, ma'am. ma'am, that is also still in discussion. You are kept on like ऑन हँगिंग स्पॉट ठेवलीये डोक्यावरती तुमच्या. असं नाही तर तसं तसं. यू जस्ट कीप अटेंडिंग क्लासेस अँड स्टार्ट युअर प्रिपरेशन, दॅट्स इट. मध्ये पण आहे ना, आता एक फ्यू डेज बॅक मध्येच न्यूज काय आलेली माहितीये की ते युनिव्हर्सिटीचे लोक काहीतरी 1-2 सेमिस्टर एकत्रच घेणार आहे म्हणे एक्झाम. हो मॅम, ते तर अजून टेन्शन. हा,
म्हणजे दिस इज समथिंग ब्लंडर दे आर डुईंग. ऑलरेडी एक सेमिस्टर त्यांना नीट ऑर्गनाइज होत नाही आणि दोन्ही सेमिस्टर्स एकत्र घेणारे म्हणून न्यूज आली होती. सो सगळीकडे तो कॉलेजेसमध्ये केऑस सुरू आहे की नाव दे आर बिहाइंड फिनिशिंग अप द पोर्शन्स बिकॉज एक सेम झाली नाही म्हणून पुढच्या सेमचं टीचिंगच सुरू केलेलं नाहीये टीचर्सनी. त्यांना असं अझम्पशन होतं की ही सेम झाल्याशिवाय नेक्स्ट सेम कशी घ्यायची म्हणून ते बसले तसेच. आणि आता ते म्हणतात आम्ही दोन्ही सेमचे एक्झाम्स घेणार. सो दे आर क्रिएटिंग सो मच कन्फ्युजन विद इन एव्हरीबडी राईट नाव. आणि मध्येच ऑफलाईन होईल मध्येच ऑनलाईन होईल ते पण क्लॅरिटी देत नाही कारण क्रायटेरिया सगळा बदलतो. तुम्ही जर ऑनलाईन देताय तर तुम्हाला एमसीक्यूज येऊ शकतात, तुम्हाला शॉर्ट आन्सर्स येऊ शकतात, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह थोडेफार येतील. सो पॅटर्न चेंज होतो. पण तुम्ही ऑफलाईन देणार असला तर सगळा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. यू हॅव टू राईट 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 राईट. सगळे मोठे मोठे क्वेश्चन्स असतात. 10 मार्क्स 15 मार्क्स असे क्वेश्चन्स असतात त्याला. सो दॅट इज व्हॉट इज क्लॅरिफिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. राईट नाव तुमच्याकडे रेफरन्स बुक्स आहेत ना याचे रेफर दिलेले बिझनेस वर्बलचे आहे ना? Yes, ma'am. गुड. सो स्टार्ट रीडिंग फ्रॉम दॅट ऑल्सो. त्या बुक्स मधनं मी लिंक्स पण दिलेत ऍडिशनल नॉलेज साठी तुम्हाला. इफ यू वॉन्ट माझे स्लाइड्स पण रेफर करा. पण स्लाइड्स मध्ये तेवढं डिस्क्रिप्टिव्ह नसेल. तुम्हाला ते एलॉबरेट करायला लागेल आन्सर्सला. सो यू नीड टू रीड अँड राईट. आले का सगळे? आले आले. ओके. सो फायनली आणले का टॉपिक सगळ्यांनी? मॅम फक्त ऍडिशनल 2 आले, मयुरी जोशी अँड अंकुर सिंग. Mayuri and Ankur Singh. So still nobody is responding. कसं रे तुमच्या इम्प्रुव्हमेंट्स करायचे सांगा बरं मला. चैतन्य म्हणतोय बुक नाहीये त्याच्याकडे. का नाहीये चैतन्य? बाकी सगळ्यांनी घेतलेत. नाहीयेत का? मग घेऊन टाक. ह्यांना विचार बाकीच्या बॅचमेट्सला की कुठले बुक्स आहेत आणि कुठून अवेलेबल झालेत सो दॅट यू कॅन यूज देम. कारण अभ्यासाला आता लागतील सगळ्यांना स्टडीजला. अँड स्टार्ट युअर स्टडीज. ओके. आता ऑलरेडी तुमचे डेज ऑक्युपाइड जातात. सो ट्राय टू यूज मॅक्स टायमिंग फॉर स्टडीज यू कॅन. मला कळतंय सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही पॅक जातंय तुमचं. ओके. सो शेअर माय स्क्रीन. आपला फर्स्ट टॉपिकचा लास्ट पॉइंट राहिला होता. फर्स्ट नाही सेकंड टॉपिकचा स्पीकिंग मध्ये. इफ यू रिमेंबर मी सांगितलं होतं की आपलं फक्त प्रेझेंट ग्रुप आणि इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन काय असतात ते राहिलेले. तर तो टॉपिक होता डायनॅमिक्स ऑफ ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन. सो इथे what I try to do is I have just tried to use in the differences form की दोन्ही मध्ये डिफरन्स काय. ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये सिम्पल आहे. सी तुम्ही पण लॉजिक लावा की तुम्हाला ग्रुपमध्ये एखादं प्रेझेंटेशन करा म्हटलं आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअली प्रेझेंटेशन करा म्हटलं तर त्याच्यात काय फरक पडतो. तर ग्रुपमध्ये जेव्हा मेंबर्स ऍड होतात तेव्हा प्रत्येकाची थॉट्स थिंकिंग ऍड होते जे की इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्ही एकटेच असता जे तुम्ही ऍक्च्युली डिसिजन घेणारे असता. सो बऱ्याचदा मग काय होतं प्रोसेस इझी होते. वेन यू आर इंडिव्हिज्युअली डुईंग प्रेझेंटेशन तुमच्या प्रोसेस इझी होतात राईट. आणि तुम्हाला ते करायला सोपं जातं. ग्रुपमध्ये सगळ्यांचे ओपिनियन घ्यायला लागतात, सगळ्यांचे डिसिजन्स घ्यायला लागतात आणि मगच तुम्ही चेंजेस करू शकता. सो ते फ्लेक्झिबिलिटी कमी असते. इंडिव्हिज्युअल मध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. दुसरी गोष्ट ग्रुपमध्ये डिपेंडन्सी असते. म्हणजे तुम्हाला एकमेकांवर डिपेंडेंट राहायला लागतं. असं इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्ही एकटे असता तुम्ही स्वतः डिसिजन्स घेता. आणि एक मेन पॉइंट आहे की ग्रुप प्रेझेंटेशनचा फायदा हा असतो की इतके लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. प्रत्येकाची आयडिया प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी यूज करता येते आणि त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन एक वेगळ्या लेवलचं होऊ शकतं. बिकॉज एव्हरीबडी हॅज डिफरंट एक्सपोजर्स, दे हॅव डिफरंट एक्सपिरियन्सेस अँड ऑल दीज थिंग्स यू कॅन यूज इन युअर प्रेझेंटेशन. जसं इंडिव्हिज्युअलचं लिमिट होतं, त्याला जेवढं माहितीये त्याला जेवढं नॉलेज येतं तेवढंच प्रेझेंट करणार. सो
असे प्रोज आणि कॉन्स आहेत. सो आय जस्ट लिस्टेड इट ऑन द ॲज अ डिफरन्सेस. सो यू कॅन राईट. आणि डायनामिक्स म्हणून जे दिलंय ना, आय ट्राय टू सर्च इट ऑन गुगल ऑल्सो, पण स्पेसिफिक असं काही एक्सप्लेनेशन त्याचं नाहीये. इट इज मोर ऑर लेस दिस पॉइंट्स आर रिपीटेड एव्हरीवेअर फॉर ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन. सो जस्ट एलॉबरेट दिस पॉइंट. तुम्हाला असं काही नोट आली, शॉर्ट नोट वगैरे, किंवा ग्रुप आणि इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन वर काही क्वेश्चन आला, तर ह्याच पॉइंट्सला फक्त अजून एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करा, एलॉबरेट करा. दॅट्स इट. तुमचं भरपूर मोठा आन्सर होऊन जाईल. सो दिस इज अबाउट द group and individual presentation. So nothing more to discuss in it. So here we have completed the topic of speaking. Along with this, I have tried to cover your presentation also. So presentation चा पण टॉपिक मी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर केलाय. तुमच्या सिलेबस प्रमाणे जे पॉइंट्स दिलेले आहेत ते सगळे आपले ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळंच कव्हर झालेलं आहे. ओके. इन केस तुम्हाला वाचताना बुक्स मध्ये जर एखादा वेगळा पॉइंट समोर आला, तर यू कॅन कम बॅक, वी कॅन हॅव अ डिस्कशन ऑन दॅट. ओके. नाव स्टार्ट रीडिंग युअर बुक ऑल्सो फॉर ऑल दीज चॅप्टर्स. आपला फर्स्ट चॅप्टर झालाय, सेकंड चॅप्टर झालाय. या दोन्हीचे तुमच्या रेफरन्स बुक मधनं एकदा वाचून काढा, की त्याच्यातनं काही आपल्या ह्याच्यातनं काही त्याच्यातले पॉइंट्स मिस होत नाहीये ना, किंवा काही असं मिसमॅच होत नाहीये ना. हे स्लाइड्स आज झाल्यावर मी शेअर करून देते सरांना, ते तुम्हाला ग्रुपवर टाकून देते. सो हे झालं. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी गुड टॉपिक, दॅट इज सॉफ्ट स्किल. आता मला पहिले सांगा, कोणाला माहिती आहे का सॉफ्ट स्किल्स काय असतात? एनीबडी? ऐकलंय ना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, सो ma'am. नेहा, काय असतं सॉफ्ट स्किल्स? I think, madam, it is interpersonal skills that characterized a person relationship with the other people Yes. in the workplace. Yes, absolutely. Anybody else? Anything? आणि कोणाला माहितीये? तुम्ही MBA, कोण BBA करून आलंय, कोण BCom करून आलं असेल, डिफरंट बॅकग्राऊंडचे असाल, पण आय गेस ह्या गोष्टी बऱ्याच सिलेबस मध्ये आता कव्हर्ड आहेत आधी पण. सो एनीवन कॅन टेल मी? आता कोण, ओमकार होता का? कोण बोलला आता मध्ये? I think, ma'am, the skills which are considered in a company or anywhere, like leadership skill or a teamwork skill you have, राईट राईट. problem solving. Yes. Also, all those are considered as soft skills. Yes. And how much they are needed? Neha, you are working, right? So किती लागतं ग हे? सांग बरं, जॉब प्लेस वर. Ma'am, रोज ही लगता है. I mean, this is the important factor in the Yes. organization. Teamwork is very important. Yes. Like Dipali said, teamwork is important. Then decision making is important. Absolutely. Then stress management is also part of this activity. Yes. I mean, soft Absolutely. skills. Correct. So, दीपाली, तू पण जॉब करते ना? तर Yes, तू ma'am. तू सांग मला, टेक्निकल किती लागतं आणि ह्या गोष्टी एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या जॉब मध्ये सस्टेन व्हायला किती लागतात? Percentage wise, ma'am, 60-40. 60-40 एवढं important technical आहे, तेवढं सॉफ्ट स्किल्स पण soft आहे. skills पण important आहे. Yes. ओके. एनीबडी एल्स? अजून कोण जॉब करणारे असतील तर? मला सगळ्यांची नावं माहित नाही, सो प्लीज कोऑपरेट. आन्सर करा. मी यांना विचारते म्हणजे ह्यांनीच सांगायचं नाही. फिनी, वेर आर यू? I'm having some problem with my laptop. That's the reason I'm not responding. Oh, it's a topic where I need you to talk much. I know. right? Okay. So anybody else? बोलणार कोणी? Okay. Now remember one thing. Soft skill हे आपल्याला पुढे आगे आपकी लाइफ में you are going to need this a lot. It helps you to it is useful in your personal as well as in your professional life. ओके. यहाँ पे जो मैंने पिक्चर दिखा है ना, उसमें एक तरफ ब्रेन है और एक तरफ हार्ट है. हाँ, तो जो ब्रेन और हार्ट के कॉम्बिनेशन मिलके सोचता है ना, वो सॉफ्ट स्किल्स होता है.
टेक्निकल में हम ज्यादा तो ब्रेन से यूज करते हैं, रैशनल होते हैं, प्रैक्टिकल होते हैं, जब भी हम कोई डिसीजंस लेंगे ये करेंगे। लेकिन जब दिल और ब्रेन इन दोनों की कॉम्बिनेशन होती है तब हमारे वो सॉफ्ट स्किल्स बाहर निकलते। तो हम सब में वी एवरीबडी हैव टू स्किल सेट। हमारे पास दो स्किल सेट होते हैं, एक हार्ड स्किल्स और एक सॉफ्ट स्किल्स, जो हमारे पास ऑलरेडी होते हैं। हार्ड स्किल यानी क्या, जो आप लोग अभी तक ये लाए हो, लाइक फॉर एग्जांपल डिग्रीज ली, सर्टिफिकेट्स लिया, जो भी आप डिफरेंट कोर्सेज करते हो, जैसे ग्रेजुएट हो गए उसका सर्टिफिकेट है, 10th 12th का है, अभी एमबीए कर रहे हो उसका मिलेगा। तो ये सारा जो हम इकट्ठा करते हैं, दिस इज ऑल योर हार्ड स्किल्स, राइट। तो जो स्कूल से लेके अब तक करते आ रहे, वो सिर्फ हम लोगों ने क्या इकट्ठा किया, हमारे सिर्फ हार्ड स्किल्स इकट्ठा किए हैं। और हार्ड स्किल्स का काम क्या होता है, हार्ड स्किल विल ओनली गिव यू एंट्री इन एनी काइंड ऑफ जॉब्स, राइट। वो आपको जॉब में एंट्री दिलाएगा। और थोड़ा बहुत, जैसे दीपाली ने बोला कि टेक्निकल सपोर्ट के लिए आपको वो नॉलेज की जरूरत पड़ेगी, लेकिन मेजॉरिटी केसेस में अगर आप देखते हो, बहुत सारे एग्जांपल्स हैं जो मैंने मेरे अराउंड देखे हैं, जो मैंने मेरे कलीग्स के साथ देखती हूँ, कि सॉफ्ट स्किल्स बहुत नेसेसरी होते हैं अगर आपको किसी जॉब में टिकना है। इफ यू वांट टू सस्टेन, if you want to grow, if you want to progress, achieve new levels, even if you want to become a manager because you are an MBA, आपको soft skills लगेंगे, आपको चाहिए ही होंगे, right? So this is ultimately is a very important thing that is required. अगर आप गूगल सर्च करके देखते हो ना, तो अभी सारी कंपनीज आप में सॉफ्ट स्किल्स डिमांड करती है, राइट। ये कोई डिग्री नहीं है, ये कोई अलग सा कोर्स नहीं है, या इट इज नॉट समथिंग दैट यू हैव टू एक्वायर्ड और गेट इट, दिस इज ऑल विद इन यू। मैं बताती हूँ आपको उसके अंदर क्या क्या आता है, जिनको नहीं पता है आई विल एलैबोरेट द थिंग्स, डोंट वरी, ओके। सो यू नीड दिस नाउ। ये पिक्चर मैंने डाला है, अगर आपको पता है कि जब भी हम कोई बात सुनते हैं, राइट, व्हेन यू लिसन समथिंग, इफ किसी ने कुछ बोला आपको, जैसे फॉर एग्जांपल नेहा को ऑफिस में किसी ने बोला कि नेहा ये रिपोर्ट बिल्कुल अच्छा नहीं बना है, मुझे अच्छा नहीं लगा, ओके। तो जब ये कान से जो वर्ड्स हमारी ब्रेन को जाते हैं, तब पहला वो हमारी ब्रेन के इमोशनल सेंटर में जाता है, जो यहाँ फिगर में दिखा है, देखो, लिम्बिक सिस्टम इमोशनल सेंटर में जाता है, और फिर वो रैशनल सेंटर में जाता है। इसीलिए हमेशा इमोशनल रिएक्शन पहले आती है, फिर रैशनल सोचते हैं हम लोग, राइट। जैसे चिल्लाया, पहले आंख से पानी आया, राइट। किसी ने जोर से कुछ बोला, पहले गुस्सा आया, फिर आपने सोचा कि हाँ यार, ये बात कुछ मेरी भी तो गलती थी, मैंने भी तो ऐसे नहीं करना चाहिए था, राइट। बिकॉज द वर्ड्स आर ट्रेवलिंग फर्स्ट टू द इमोशनल ब्रेन, इट गिव्स द रिएक्शन एंड देन इट गोज टू द रैशनल ब्रेन। अभी हमें क्या करना है, हमें ये इमोशनल ब्रेन, इमोशनल सेंटर पे कंट्रोल रहना है। That is what we are going to learn in this soft skill, and it will give you first to think on a rational way and then give the emotional reaction, so that it will be not overreaction, it will be not exaggerating the thing. ये normal हमारी physiology है, हमें बस उसको consciously control करना है। ये सारे soft skills होते हैं, ओके। आपकी सिलेबस में डायरेक्टली टॉपिक्स ऐड किए हैं। आपकी सिलेबस में फर्स्ट टॉपिक दिया है, व्हाट इज रिलेशन बिटवीन कम्युनिकेशन एंड सॉफ्ट स्किल्स, राइट। तो वो टॉपिक वाइज भी मैं कवर करूंगी, डोंट वरी। लेकिन पहले मुझे आपको बेस देना बहुत जरूरी है, वरना सॉफ्ट स्किल क्या है अगर ये समझ में नहीं आएगा तो वो भी कुछ समझ में नहीं आएगा आपके। सो दिस इज व्हाट वी आर गोइंग टू सी। आप खुद के एग्जांपल्स देखो, जब भी सपोज आपसे, आपके हाथ से कुछ गिर गया, आपके हाथ से कुछ टूट गया घर में, तो पहले जब मम्मी चिल्लाती है, पापा चिल्लाए, या कोई भी घर में चिल्लाया, तो फर्स्ट थिंग यू स्टार्ट क्राइंग, यू स्टार्ट ब्लेमिंग कि हमेशा मुझे ये ऐसे करते, ये करते, वो करते, एंड देन यू वंस यू आर कूल, शांत हो गए, फिर आपकी रैशनल ब्रेन सोचना करते, हाँ यार मेरे वजह से नुकसान भी तो हो गया, मम्मी चिल्लाएगी ना, उसमें क्या गलत हुआ, and then you go and start apologizing, asking apology to others, right? So this is how the brain is acting. Now ये जो सॉफ्ट स्किल्स है, ये हमारे करियर सक्सेस के लिए लगते हैं। जो मैंने हार्ड स्किल्स जो बोले आपको, कि हार्ड स्किल इज समथिंग दैट यू आर गोइंग टू अर्न बिकॉज ऑफ योर
डिग्री सर्टिफिकेट्स एंड वॉट एवर द अचीवमेंट्स यू आर डूइंग एकेडमिकली, वो सारी चीजें आपको हार्ड स्किल्स होंगी। वो एक पिलर होता है सक्सेस का। दूसरा होता है सॉफ्ट स्किल्स। ये दोनों का बैलेंस अगर नहीं है तो कोई भी जॉब्स में सक्सेसफुल नहीं होता है। करियर में कोई भी करियर हो, आप एंटरप्रेन्योर बनो, आप कहीं पे जॉब करो, आपको सक्सेस के लिए दोनों भी चीजें इक्वली लगती है। यू नीड दिस। सो दीज आर ऑल योर हार्ड स्किल्स। डिग्री सर्टिफिकेट्स, डिप्लोमास, लैंग्वेजेस, अकाउंटिंग, टाइपिंग, प्रोग्रामिंग, सॉफ्टवेयर, मशीन ऑपरेशंस, डिफरेंट डिग्रीज, whichever things you do to get the certificate and additional knowledge is your hard skill. Okay, this is how. Now hard skill is seen on the outer part, राइट। सबको क्या दिखता है? रिज्यूम में दिखेगा ये डिग्री किया, वो डिग्री किया, ये लैंग्वेज आता है, वो लैंग्वेज आता है, ये नॉलेज है, वो नॉलेज है, ये सब आप दिखा रहे हो उनको रिज्यूमे में, राइट। लेकिन जो सॉफ्ट स्किल है वो आपके अंदर है। They are within you and they will reflect when you will start working in that environment. तो कंपनीज क्या करती है? सॉफ्ट स्किल के ऊपर बहुत फोकस करती है, बहुत यानी बहुत। टेक माय वर्ड्स, कॉर्पोरेट में आज सिनेरियोज ये है कि उनको अगर आपको टेक्निकल चीज थोड़ी कम भी आए तो चलता है, लेकिन सॉफ्ट स्किल्स आपके अच्छे होने चाहिए, राइट। और ये एग्जाम्पल्स मैंने देखे हुए हैं। अगर कोई इंसान बिहेवियर में अच्छा नहीं है, अगर कोई किसी से अच्छी तरीके से कम्युनिकेशन नहीं जानता है, किसी को एटीट्यूड प्रॉब्लम है, किसी को ईगो प्रॉब्लम है, ऐसे बंदों को कंपनी एक्सेप्ट नहीं करती है। और ये सब देखने के लिए आपको एचआर राउंड्स के क्वेश्चंस होते हैं, आपको सिनेरियोज दिए जाते हैं। दे स्टार्ट क्रिएटिंग द सिनेरियोज। आपका जो जीडी होता है ना, ग्रुप डिस्कशंस, इंटरव्यू के टाइम एमबीए स्टूडेंट्स को 100% एक ग्रुप डिस्कशन का राउंड होता है इंटरव्यूज में। और वो जीडी में वो लोग यही देखते हैं कि जब आपकी क्वेश्चन को कोई क्रॉस करता है तो आप कैसे रिएक्ट कर रहे हो, अगर कोई आपकी बात नहीं मान रहा है तो आप कैसे रिएक्ट कर रहे हो, आप में लीडरशिप ट्रेट्स है क्या, आप इनिशिएट कर रहे हो क्या जीडी, राइट। आप कितने कॉन्फिडेंटली बात कर रहे हो, वो साइड में खड़े रह के ये ऑब्जर्वेशंस करते, क्योंकि आपका एटीट्यूड रिफ्लेक्ट होता है। याद रखना, ये सब चीजें रिफ्लेक्ट होती है। सो सॉफ्ट स्किल्स जो है वो आपके अंदर है। सो दीज आर ऑल विद इन यू एंड टू गेट अ गुड जॉब, become successful, you need to always have such kind of balance. Hard skill and soft skill, hard skill and soft skill, because you are very good technically, आप बहुत अच्छे काम में हो, आपके काम कोई हाथ नहीं पकड़ सकता, इसके लिए मैं किसी को कुछ भी बोलूंगा, मैं कैसे भी रूड बिहेव करूंगा, मैं किसी से भी झगड़ा कर लूंगा, तो लेकिन कंपनी तो मुझे निकालेगी नहीं क्योंकि मेरा काम में तो बहुत अच्छा है। ऐसा नहीं है। This is wrong concept, interpretations if you have in your mind, or some thoughts that you carry. ऐसा नहीं है, सिनेरियोस चेंज हो गए। ये हमारे पापा के टाइम के सब थे, जब हमारे पापा या उनके फादर के जॉब्स के सिनेरियोस थे, उस टाइम हार्ड स्किल्स को ज्यादा डिमांड था। उस टाइम जितनी डिग्रीज, जितना क्वालिफिकेशन, उतने आपको प्रमोशंस, उतना आपको पोस्ट। अभी सिनेरियोस सारे चेंज हो गए मार्केट में। None of the corporates, none of the even small companies also, nobody just give you a good managerial post or give you promotions because you have the degree. They give you because you possess a good soft skill, because you have a people handling skill, because you know how to deal with people in the team. And these are the reasons why you are promoted for the further levels. So this is what is a thing that you should know. Now this is a list of the soft skills, right? क्या क्या लगता है? Communication, language, adaptability, emotional intelligence, time management, teamwork, leadership, conflict resolution, and there are many actually. मुझे एक स्लाइड भी मिली है कि एमबीए के स्टूडेंट्स से क्या एक्सपेक्टेशन होती है इंटरव्यू में या एम्प्लॉय से, तो वो भी मैंने डाला हुआ है कि कौन से सॉफ्ट स्किल्स वो स्पेसिफिकली देखते हैं एमबीए स्टूडेंट में, तो वो भी लिस्ट मैंने डाली है। लेकिन ये थोड़ा सा आज डिस्कस करेंगे हम लोग, राइट। कम्युनिकेशन एबिलिटी, ओके, कुड एनीबडी टेल मी व्हाट इज कम्युनिकेशन एबिलिटी इन सॉफ्ट स्किल्स? व्हाट इज दैट? इसका मतलब, हाँ, यस, I think in easy language अपनी भाषा से सामने वाले को समझाना। हाँ,
कम्युनिकेशन एबिलिटी यानी क्या पता है, इट इज नॉट हैविंग गुड कमांड ऑन इंग्लिश और हैविंग गुड प्रोफिशिएंसी एंड यूजिंग वेरी डिफिकल्ट लैंग्वेज व्हिच नोबडी अंडरस्टैंड्स. ओके, ये नहीं होता है. कम्युनिकेशन इज like speaking in a way you are understanding, you are making others to understand what you are trying to say. फॉर एग्जाम्पल, अगर आप मैनेजर बनते हो और आपको आपकी कंपनी की प्रोसेस समझानी है नए एम्प्लॉय को या फ्रेशर को, तो आपको उसको लैंग्वेज वैसी यूज करनी पड़ती है. अगर आप बहुत टेक्निकल लैंग्वेज या आपकी कंपनी की वो टिपिकल लैंग्वेज से बात करेंगे तो उसको समझेगा नहीं, क्योंकि वो फ्रेशर है, उसको अभी कुछ पता नहीं है. So you need to communicate the things in a way the person understand. ये बहुत important है याद रखना as a manager. एज अ मैनेजर आपकी टीम में जितने लोग होंगे, हर एक का अंडरस्टैंडिंग लेवल अलग होगा, हर एक की बात करने के तरीके अलग होंगे, हर एक की समझने के तरीके अलग होंगे. आपको वो एज अ मैनेजर देखना पड़ता है कि इसको जब मैं इस तरीके से समझाता हूँ ना तब वो समझता है. जैसे अगर कोई आपके अंडर है, एक फॉर एग्जाम्पल एक बंदा है जो काम करता है, सब करता है, लेकिन जब आप उसको ऑर्डर दे के बोलते हो ना कि आज ये होना चाहिए, तो वो करता नहीं. he doesn't like taking orders from someone. ये उसका एटीट्यूड है, राइट? अभी आपको तो उससे काम निकलवाना है. अब आपको क्या करना है, आपके कम्युनिकेशन को चेंज करना है. नाउ चेंज योर कम्युनिकेशन, अप्रोच हिम लाइक अ फ्रेंड. ओके, टेल हिम लाइक, अरे कम ऑन यार, ये दे देना करके, इट इज रियली इंपॉर्टेंट, हमें आज के आज खत्म करना है, नहीं तो तू भी चढ़ेगा सूली पे और मुझे भी चढ़वाएगा. यू नो, मेक लिटिल बिट फनी सिचुएशन एंड देन दैट पर्सन अग्रीज टू डू इट. कुछ लोग होते हैं जो बहुत फनी होते हैं, तो उनके लिए आपको थोड़ा सा स्ट्रिक्टली बिहेव करके बताना पड़ता है कि सी, नो मोर मस्ती, नाउ आई वांट यू टू डू दिस टास्क, अदरवाइज आई एम नॉट गोइंग टू लीव यू टुडे इन द इवनिंग. आप जाओगे नहीं जब तक आपका ये खत्म नहीं होगा. तो वो बंदा बैठ के, उसको सीरियसनेस समझ में आएगा, वो बंदा बैठ के वो काम करेगा. तो हर एक को देख के आपको अपना कम्युनिकेशन चेंज करना पड़ेगा. आप एक ही रूल सब पे अप्लाई नहीं कर सकते, एक बात याद रखना. और एक बात है कि हमारी सबकी एक पर्सनालिटी की ट्रेट्स होती है. अगर आपको पता है, ये एक जनरल नॉलेज दे रही हूँ कि हमारी पर्सनालिटी 3 ट्रेट्स में होती है. हमारे अंदर एक चाइल्ड होता है, एक एडल्ट होता है और एक क्रिटिकल पेरेंट होता है, राइट? और हम सब जितने भी यहाँ पे स्टूडेंट्स हैं, वो सबका एक डॉमिनेटिंग ट्रेट है. आपल्याला एक ट्रेट डॉमिनेट करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमच्यातलं जो कोई भी है जो बहुत मस्ती करता है, द पर्सन लाइक्स फन, ऑलवेज क्रैकिंग जोक्स, ऑलवेज लाफिंग, ऑलवेज गिगलिंग, ऑलवेज, यू नो, ही इज लिसनिंग बट ही इज नॉट दैट लाइक अ स्टूडियस स्टूडेंट, ही विल बी ऑलवेज मेकिंग सम मस्ती एंड ऑल. तो उसका जो डोमिनेटिंग है वो चाइल्ड का पर्सनैलिटी है. उसके अंदर जो चाइल्ड है वो ज्यादा डोमिनेट करता है उसकी पर्सनैलिटी को. वही दूसरा होता है, बहुत सोच के करेगा, बहुत ध्यान से देखेगा, बहुत सोच के बात करेगा. जैसे मुझे दीपाली, नेहा लगते कि ये लोग काइंड ऑफ एडल्ट का उनके ऊपर ज्यादा ये है, दे आर मोर ऑफ अ एडल्ट पर्सनालिटी पीपल, राइट? वो रैशनल बोलेंगे, सोच के बोलेंगे, टू द पॉइंट बोलना उनको अच्छा लगता है. तो ये एडल्ट होता है, एडल्ट पर्सनालिटी का डोमिनेंस होता है. और जो क्रिटिकल पेरेंट होते हैं ना, वैसे होते, सांगितलं ना करायचं, बोला है ना वही होगा, मैंने बताया ना बस वही फॉलो करो, कोई मुझसे आर्ग्यूमेंट नहीं करेगा. जैसे क्रिटिकल पेरेंट होता है ना, ऐसे 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 वैसे होते हैं ये लोग. तो ये लोगों का नेचर ऐसा होता है क्योंकि उनकी ये डॉमिनेंसी होती है. आता स्वतःला थोडं ऑब्झर्व करा. मी असते क्लासमध्ये तर मी प्रत्येकाचं सांगितलं असतं तुमचं की तुमचे कुठले कुठले. जसं फिनी is having a little bit dominancy of a child, but he can shift himself to the adult phase as well, right? फिनीचं माझं ते ऑब्झर्वेशन आहे. Thank नेहा you. आणि दीपाली, yes Finny, you have a bit child dominancy, right? You like the fun jokes, laughing and all. Yeah, And like I adjust to every condition. yeah, and then suddenly when he knows the thing is getting serious, he shifts himself into adult phase, right? वैसे नेहा और दीपाली मुझे लगते हैं वो ज्यादा adult phase से dominating है, right? जैसे हाँ, सोच के करेंगे, प्रॉपर बोलेंगे, उतना ही बोलेंगे, सेंसिबली बात करेंगे, तो ये एडल्ट फेज का डोमिनेंसी है. तो हमें ये तीनों की बैलेंस रखनी पड़ती है, राइट? फॉर एग्जाम्पल, अगर आप कहीं घूमने जा रहे हो, आप ट्रिप को जा रहे हो, हम चलो सब लोग गोवा घूमने जाते,
राइट, एंड वी ऑल आर गोइंग टू गोवा ट्रिप, और वहां पे अगर आप मस्ती नहीं कर रहे हो, आपके अंदर के चाइल्ड को बाहर नहीं ला रहे हो, इमेजिन फीली अस, वी ऑल आर डांसिंग एंड मेकिंग फन एंड मेकिंग लॉट ऑफ जोक्स एंड laughing like anything as if we are freaking out and all, और नेहा और दीपाली बैठे सोचते हुए क्या ये राइट है, क्या ये ऐसे करना राइट है, ये इतनी मस्ती जरूरी है, ये इतना ये अच्छा नहीं है, यू नो दे आर थिंकिंग ऑल ऑन द रैशनल लेवल। तो ये जरूरत नहीं होती है, उस टाइम आपको चाइल्ड फेज में शिफ्ट होना चाहिए। लेकिन हाँ, जब डिसीजन मेकिंग आता है, जब आपको एक प्रॉपर डिसीजंस लेने हैं, आपको कोई सजेशंस देने हैं, तो ये पीरियड में यू नीड टू शिफ्ट ऑन द एडल्ट फेज। देयर यू कांट बी लाइक अ चाइल्ड, करना कहीं नहीं हो जाता है, चल चल कर ले, यू कांट डू लाइक दैट, राइट? यू नीड टू थिंक ऑन अ रैशनल वे, एंड देन यू हैव टू थिंक अबाउट बोथ द साइड्स बिफोर गिविंग एन ओपिनियन। सो उस वक्त आपको अपनी एडल्ट की डोमिनेंसी लानी पड़ती है। और अगर बार बार बोल के भी कुछ चीज नहीं हो रही है, आप 10 बार अपनी अंडर के लोगों को बोल रहे हो यार ये काम कल से पहले होना चाहिए होना चाहिए, फिर भी वो लोग कैजुअल है, इधर उधर घूम रहे हैं, और आपको पता है टाइम होते ही ये लोग काम छोड़ के चले जाएंगे, तो आपको थोड़ा सा क्रिटिकल पेरेंट फेज में आना पड़ता है। देन यू स्टार्ट, यू नो, यू नीड टू रेज योर वॉइस, यू नीड टू मेक देम रियलाइज कि यू आर द बॉस एंड दे नीड टू लिसन टू यू। कभी कभी ये भी करना पड़ता है, तो हमें ये तीनों का भी बैलेंस रखना पड़ता है। आप कोई भी एक डोमिनेंसी लोगे तो वो आपका पर्सनालिटी का ट्रेट बन जाता है, एंड पीपल स्टार्ट जजिंग यू इन दैट वे। सो रिमेम्बर दिस, ये बहुत बेसिक कंसेप्ट है सॉफ्ट स्किल्स के लिए। ये बेसिक चीजें लोगों को पता नहीं होती है, तो वो गलत डोमिनेंसी की फेज में रहते हैं, एंड दे कैन शिफ्ट, दिस शिफ्टिंग शुड बी देयर। जब चाहिए तब बच्चे बन गए, जब चाहिए तब एडल्ट बन गए, जब चाहिए तब क्रिटिकल पेरेंट बन गए। ये जिसको आता आएगा ना, वो एकदम बैलेंस्ड रहता है। वो जब भी उसके उससे लॉजिकल बात करो वो लॉजिकल हो जाएगा, उससे मस्ती करो वो मस्ती भी करेगा, right? Many of them are not able to shift this. So this is how you have to start developing on your personalities. This is very much required, remember. And third is adaptability. Adaptability जो soft skill होता है, it is actually to get adapted, right? You have to get adapted to the situations. जैसे कभी कभी कुछ suddenly rules change हो जाते हैं, कभी कभी आपको किसी एक डिपार्टमेंट से निकाल के किसी दूसरी डिपार्टमेंट में शिफ्ट करवाते हैं टेम्पररी पर्पस के लिए, या जहाँ वहाँ पे वर्कलोड ज्यादा है, तो ये अडेप्टिबिलिटी हमारी होनी चाहिए। आप आपके ग्रुप के मेंबर्स चेंज होते रहते हैं, तो नए लोगों के साथ अडेप्टेबिलिटी होनी चाहिए। ये अडेप्टेबिलिटी इज वेरी मच एक्सपेक्टेड फ्रॉम एवरी पर्सन हु इज वर्किंग इन अ कंपनी, बिकॉज थिंग्स कीप्स चेंजिंग। जैसे हम लोग अभी वर्चुअल टीचिंग पे अडाप्ट हो गए, किसने सोचा था एमबीए क्लास आप ऐसे करोगे, या कभी हम ये कम्युनिकेशन का लेक्चर भी ऐसे सीख सकते, राइट? इवन आई नेवर ड्रीम्ड ऑफ इट, frankly speaking, because I love to teach these subjects in classroom, because my presence and when I see my students, there is lot of give and take that is going within us, right? I keep observing them, I keep them independently guiding everybody about their personalities, behaviors and everything. So मुझे कभी लगा नहीं था कि मैं virtual mode पे भी सिखा पाऊंगी, but somehow I have to adapt to it, right? So adaptability is very much required. ये जरूरी है. So don't keep yourself so much adamant की मला नाही जमत, मी असाच आहे, राईट? मुलांचे डायलॉग्स असतात ते, मी असाच आहे, राईट? गर्लफ्रेंड्सला मारत असाल ना भरपूर, मी असाच आहे, पटत तर थांब, नाही तर जा, कुठे दुसऱ्याशी करायचं तर कर, राईट? सो दिस इज हाऊ यू यूज द डायलॉग्स. पण हेच तुमचा स्वभाव बनतो, लक्षात ठेवा. हे डायलॉग्स बोलून बोलून आपला कधी तो पर्सनॅलिटीचा भाग बनतो आणि कधी आपण ऍडॅमेंट बनतो आपल्यालाच कळत नाही. आपल्याला फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे, अडॅप्टेबल राहता आलं पाहिजे, नॉट ऍडॅमेंट. ओके, व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स? एनीबडी इज अवेअर ऑफ? Can you hear me? Yes. Yeah. Emotional intelligence is something like using our emotions to the best, like for the best, or like bring the best out of it. Right. Anybody else can elaborate? Ankur? Yes, ma'am. No idea about it. Nothing? Never heard this term? No, ma'am. Okay. Anybody?
अभिजित, सुजाता, शुभम, रुपाली, रुपाली, संतोष, फोटोज तर भारी लावलेत तुम्ही. येस मॅम संतोष आहे हा संतोष, फोटो एकदम बोला भारी मॅम. लावलाय सर. सर अरे मॅम ऑफिसमध्ये जॉब करतो हा ऑफिस केलं राहावं लागतं. बरं, तुला माहिती इमोशनल इंटेलिजन्स काय? नो मॅम. नाही. अभिषेक, Hello, हा I'm Shubham Saluke here. हा शुभम, यू नो व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स? I don't know what is emotional intelligence, but me as a सांगू emotional intelligence to control over our emotions means येस, to राईट. have a control over our emotions of पार्शली करेक्ट. not reacting to anything to somebody. तुझा दम का लागला एवढा शुभम? मॅम दम नाही दे थोडस मॅम घसा बसलाय. ओ, टेक केअर. येस मॅम कोरोना नाहीये मॅम. वी आर स्कॅर्ड बाबा, ऑनलाईन पण आला तर काय करणार आम्ही, सांग बरं. नाही नो. मॅम फक्त ते वर्ड वाचून मला असं वाटतंय इमोशनल Yes, इंटेलिजन्स ते yes, असेल. yes, right. Absolutely right. So, emotional intelligence is nowadays तुम्ही ना थोडंसं सॉफ्ट स्किलचा गुगल सर्च मारून बघा, ह्या गोष्टी पाहिजेत, आता लागतात. इमोशनल इंटेलिजन्स हा भयंकर गरजेचा असतो एका मॅनेजरकडे. मैनेजरला हे असलच पाहिजे, उसको चाहिए ही है. अभी इमोशनल इंटेलिजेंस क्या होता है बताती हूँ. उसके दो पैरामीटर्स होते हैं. एक होता है कि पहले खुद के इमोशन समझो, पहले तो समझो फिर कंट्रोल करो. कई बार हमें ही पता नहीं होता है कि हमें कौन सी चीजें गुस्सा दिलवाती है, कौन सी चीजें खुश करती है, क्या करने के बाद, क्या होने के बाद मेरा एंगर ट्रिगर होता है, या मैं कैसे गुड फील करता हूँ या करती हूँ. आया समझ में? तो यू नीड टू फाइंड आउट दिस थिंग्स एंड ट्राई टू टेक कंट्रोल ऑफ योर इमोशंस. डोंट लेट योर इमोशंस कंट्रोल यू. हमारी यही गलती होती है, हम हमारे इमोशंस को हमारे ऊपर हावी होने देते हैं और हम लोग हमारे इमोशंस को हमारा कंट्रोल दे देते हैं. Getting? So emotional intelligence is very much required and it helps you in your personal life also. अभी कल कुछ लोग आपसे, आप में से ऑलरेडी मैरिड होंगे, कुछ लोग आगे चल के मैरिज करने ही वाले हैं, तो आपके जब पार्टनर्स लाइफ में आएंगे ना, तब ये चीज आपको बहुत हेल्प करेगी. Understand this, because the person who's coming in your life is completely from the different background. The brought up has been in a different way, right? So to adjust with that, all these soft skills are going to help you. हे सगळं तुम्हाला उपयोगी पडणार आहे तुमच्या प्रैक्टिकल लाइफ मध्ये. इमोशनल इंटेलिजेंस में क्या होता है, पहले अपने इमोशंस देखो. कई बार क्या होता है ना, हम लोग हमारे इमोशंस को इग्नोर करते हैं. वी टेक पीपल अराउंड अस फॉर ग्रांटेड. टेकन फॉर ग्रांटेड होता है. जैसे फॉर एग्जाम्पल ऑफिस में मैनेजर मैंने देखे हैं ऐसे कि उनको किसी ने डांटा है सीनियर पोस्ट में से, गुस्सा आया है, राइट? तो नीचे आके सब अपने अंडर के लोगों पे वो वेंट आउट होना स्टार्ट होते. पीपल डोंट अंडरस्टैंड व्हाट इज द रीजन फॉर हिम गेटिंग सो मच फ्यूरियस, लेकिन छोटी छोटी चीजें जो नॉर्मली वो लाइटली लेता है, वो चीजें उसको अभी बहुत बड़ी इश्यूज लगने लगते. एंड ही स्टार्ट स्क्रीमिंग ऑन दैट थिंग. ये ऐसे क्यों किया, वो वैसे क्यों. अब सिंपल से रिपोर्ट्स भी आपको समझाने पड़ेंगे क्या? ये सब करना है तो मैं खुद कर लेता हूँ ना, आप लोगों की क्या जरूरत, यू नो. ही विल स्टार्ट मेकिंग अ सीन आउट ऑफ इट. और इसमें क्या होता है ना, जब वो गुस्से में बोलते हैं तब हम ऐसी चीजें बोल जाते हैं जो सामने वाले की दिल को हर्ट करती है, right? And every time after hurting someone and then going and saying sorry doesn't work. प्रत्येक वेळेस सॉरी म्हटलं म्हणजे झालं असं नसतं. ते स्कार्स राहतात, ते वर्ड्स कुठेतरी डोक्यामध्ये फिट बसतात, मनाला लागून राहतात. सो बिफोर यू शुड लर्न टू टेक कंट्रोल ऑफ युअर अँगर, एस्पेशली अँगर.
अँगरचा कंट्रोल घ्यायला शिकायला पाहिजे आपल्याला. काहींचं कसं असतं घरातल्यांना ग्रांटेड धरतोच आपण. आई असते घरी, हे असतात मॅरिड असली की बायको मुलं हे सगळे ग्रांटेड असतात. आणि मग काय करायचं, आता टिपिकल सिनॅरिओज असतात. इफ समटाइम्स यू आर कमिंग फ्रॉम ऑफिस, समथिंग हे झालंय, वाद झालाय, काहीतरी चिडचिड झाली. आता ह्या दोघी काम करतात, त्यांच्या सोबत पण झाला असेल, आणखीन शुभम काम करतो, मेनी आर वर्किंग इन युअर दिस क्लास. सो वेन दे गो, काहीतरी होतं, कोणाशी तरी आर्ग्युमेंट झाली बरोबर निघायच्या आधी, किंवा बॉस ओरडला बरोबर निघायच्या आधी, मूड अपसेट झालाय, अँड यू कम विथ द सेम मूड ॲट होम. The moment you enter your home, your face is not delighted. So family understands की बाबा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय आज, काहीतरी झालेलं दिसतंय. And then you start, venting out that anger on people who are around you, who are there to calm you, who are there to support you mentally, morally. उनको ही हम hurt करते रहते. अंदर आने के बाद ये चिल्लाना शुरू, गुस्सा शुरू, सिर्फ मम्मी ने पूछना ही चाहिए कि तू खाने में क्या खाएगी, तो स्टार्टिंग मेकिंग सीन आउट ऑफ इट. हर बार मैं ही बोलूं क्या, मेरी ही पसंद की चीजें होती है क्या, आप नहीं डिसाइड कर सकते क्या क्या बनाना है. द मेन रीजन इज डिफरेंट and the things have started venting out on different people. You should learn to control this is very very important, remember. क्योंकि ये वाइस वर्सा भी हो सकता है. आपके घर के इश्यूज भी आप ऑफिस में लेके जा सकते हो, बिकॉज दिस इज योर नेचर. यू आर ब्रिंगिंग योर ऑफिस इश्यूज इन द हाउस. अगर घर पे निकलने से पहले फॉर एग्जाम्पल मम्मी के साथ आर्ग्यूमेंट हो गया, हस्बैंड के साथ आर्ग्यूमेंट हो गया, और वो गुस्से में आप ऑफिस में गए हो, एमबीए हो गए हो, आपको अच्छी पोस्ट मिली है मैनेजर की, क्या करोगे? जाते ही सपोज द मोमेंट यू एंटर द ऑफिस और आपका एक अंडर का एक ये एम्प्लॉई आता है और आपको बोलता है, सर या रिपोर्ट मध्ये खूप मोठा इश्यू झालाय, प्लीज चला ना, आम्हाला कळत नाही कसं सॉर्ट आउट करायचं. अँड यू आर ऑलरेडी इन अ बॅड मूड, right? Which they don't know ki what has happened with you previously before coming to the office. And the moment you enter, you start screaming, shouting, चिल्लाना उनके ऊपर. वो बेचारे समझ में नहीं पा रहे कि नेक्स्ट टाइम वो आने से डरेंगे आपके पास, बिकॉज दे डोंट नो. वो उस दिन का स्पर्ट था, लेकिन वो उसने उनके दिल में एक डर बिठा दिया. And now the second time they will not approach you. They will try to find their own solutions, or they will submit the things in that way only. कि चलो वो client से आएगा तो अब देख लेंगे, लेकिन इसको नहीं बताना है मैनेजर को. And this is how you complicate the situation, because you are not able to control the emotions. So जब भी गलतियां होती है ना, पहले introspect करो कि whether I am responsible for that. शायद मेरे से कुछ रह गया, शायद मेरे बिहेवियर में कुछ इश्यू है, इसकी वजह से. हमारी आदत क्या है, दैट पर्सन इज लाइक दिस पर्सन इज लाइक दिस, उसकी वजह से हुआ, इसकी वजह से. मैं सबसे बेस्ट हूँ, आई एम द वन हु इज नॉट डूइंग एनीथिंग रॉन्ग, आई एम द वन, द बेस्ट वन, बस बाकी सब गलत होते. दिस इज नॉट द केस. मेजॉरिटी टाइम यू आर रॉन्ग, यू आर मेकिंग देम टू बिहेव लाइक दैट. ये हमारा अंडरस्टैंडिंग कम होता है. सो लर्न टू टेक कंट्रोल ऑफ योर इमोशंस, स्पेशली योर एंगर, योर टेम्परामेंट्स. इट शुड बी कंट्रोल्ड. You should know how to cool down yourself, basically, right? Nobody is in your life coming because you can vent out your angers on them. Sometimes it is okay. Once in a while, everybody understands, but every time, no. Okay. Second is, in this, when you are communicating to someone, you should understand the emotions of that person as well, right? When you are communicating, हम आपका मूड अच्छा है लेकिन शायद सामने वाले का नहीं है, दिख रहा है आपको. बहुत रीजंस होते हैं, किसी के घर में कुछ इश्यूज चल रहे होते हैं, किसी के तबीयत ठीक नहीं होती है, राइट? किसी को कुछ और चीजों के स्ट्रेस होते हैं. तो उनसे अगर उनकी रिस्पॉन्स वैसा नहीं आ रहा है, नॉर्मल नहीं आ रहा है, तो हम लोग उनके ऊपर फोर्स करते हैं कि नहीं यार क्या हो गया, ये क्यों कर रहा है, ऐसे क्यों कर रहा है, राइट? जैसे फॉर एग्जाम्पल अभी शुभम रोज ऑफिस जाता है. शुभम फॉर एग्जाम्पल इज अ वेरी जॉली पर्सन, रोज हंसता है, सबको जाके ग्रीट करेगा, हाय एवरीबॉडी हाउ आर यू, और ऐसे जाके हेल्प करेगा सबको. लेकिन 2-3 दिन से वो बहुत शांत बैठता है, आता है, सबको सिर्फ स्माइल देता है, आके बैठता है, राइट? अभी आप मैनेजर हो, आप उसको ऑब्जर्व कर रहे हो
कि कुछ तो प्रॉब्लम है, तो आप क्या करोगे, जाके शुभम को पहले बात करोगे, उसको अंडरस्टैंड करने की कोशिश करोगे। अगर आप में ये इमोशनल इंटेलिजेंस नहीं है, आप में ये ऑब्झर्वेशन ही नहीं है, तो आप क्या करोगे, आप जाओगे, शुभम का तू रोज आजकाल उशीर येतोस, का तुला 5-5 मिनिटं लेट होतं, हे काम का तुझं कंप्लीट होत नाहीये, हे का तू असं करतोय, ते का तू असं करतोय, यू नो, इफ यू स्टार्ट bombarding these things on him, he will lose his confidence or perhaps he will react, गुस्सा करेगा वो उल्टा, बिकॉज वो ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड है। तो आप जब भी कम्युनिकेशन करते हो, सामने वाले का इमोशंस देख के कम्युनिकेशन करना सीखो, राइट? इसका मतलब ये नहीं कि हर बार पूछो, तेरे घर में कुछ प्रॉब्लम नहीं है ना, तुझे कुछ इशू नहीं है ना, अब मैं मुझे मेरा काम बता दो। इट इज नॉट दैट, व्हाट आई एम सेइंग इज ऑब्जर्व द पीपल, observe people who are there around you, keep observations, that is what the manager does, he knows his person in and out, जो उसके अंडर काम करते हैं ना, उनके बारे में इन एंड आउट उसको पता होता है कि ये सिचुएशन में कैसे बिहेव करेगा, ये कैसे करेगा, एंड दिस इज व्हाट इमोशनल इंटेलिजेंस इज। रिमेम्बर, आपको लोग देख के, सपोज आप ग्रुप में बैठे हो, डिफरेंट कल्चर के लोग हैं, और आप वहां बैठ के किसी टिपिकल कल्चर के बारे में कमेंट्स पास कर रहे हो, दिस इज रॉन्ग, right? This is wrong. You're hurting somebody's sentiment directly or indirectly. ये आपको पता है किसी का ये weak point है, आप उसी के ऊपर उसको taunts मारे जा रहे हो, this is wrong, right? This behavior is a sign of a emotionally weak person, right? This is not a sign of an emotional intelligent person. So if you want to be successful, you have to be emotional intelligence, you have to have it. Remember, today onwards start practicing this. गुस्सा आता है, शांत करो, पहले पहले ये पूछो कि मैं जिनके ऊपर गुस्सा निकाल रहा हूँ, क्या उनकी कुछ गलती है, उन्होंने ये सिचुएशन में कुछ किया है, राइट? और अगर मैं वहां होता तो शायद मुझसे भी ये होता, तो क्या मैं ऐसी रिएक्शन एक्सपेक्ट करता, क्या नहीं ना? तो थिंक अबाउट इट एंड देन यू एक्ट ऑन इट। ओके, सो स्टार्ट डेवलपिंग योर, बिकॉज योर पर्सनैलिटी हैज टू चेंज। आप MBA ग्रेजुएट्स लगने चाहिए, आप MBA स्टूडेंट्स लगने चाहिए। आप अगर टिपिकल ग्रेजुएट्स, अदर ग्रेजुएट्स की तरह दिखोगे तो क्या फायदा, अगर आप में इन एंड आउट पर्सनैलिटी चेंज नहीं हो रही है। Okay, time management is very important, like Neha or Dipali, somebody has mentioned कि time management is very much required when you are working, when you are in a corporate, you need, and time and stress are hand in hand, especially स्ट्रेस मैनेजमेंट जो इमोशनल चीजों से होता है वो अलग है, लेकिन जो काम की वजह से प्रेशर आता है वो हर बार इस वजह से आता है बिकॉज हम हमारा टाइम मैनेज नहीं करते, राइट? यू आर वेस्टिंग योर टाइम। अभी मोबाइल से नेटफ्लिक्स तो डाउनलोड किए ही होंगे मेजॉरिटी ऑफ यू, अगर नेटफ्लिक्स पे देखो तो नॉनसेंस चीजें ज्यादा है, इंपॉर्टेंट चीजें कुछ है नहीं, कितनी सारी सीरीज तो देख के हो गई होगी आपकी, राइट? सो हैव यू एवर थॉट ऑफ कि कितना टाइम उसमें वेस्ट हो रहा है, एम आई वेस्टिंग माई टाइम, इज दिस अ टाइम वेयर आई शुड बी इन्वेस्टिंग समवेयर, राइट? थोड़ा सा एंटरटेनमेंट चाहिए, सबको चाहिए, लेकिन थोड़ा सा। हमारा एंटरटेनमेंट ज्यादा होता है और थोड़ा सा स्टडी होता है, एंटरटेनमेंट से चेंज चाहिए, इसलिए स्टडी होता है। अब बहुत हो गया दिन भर, अभी डेटा भी खत्म होने को आया, इसलिए आप वो बंद करके कुछ पढ़ाई का देखते, राइट? एंड देन एंटायर डे इज योर स्टडी, इट शुड बी वाइज वर्सा, इट शुड बी ऑपोजिट, राइट? क्योंकि ये आपको टाइम मैनेजमेंट सिखाता है, आपके डेली लाइफ का टाइम मैनेज करना सीखो। स्टार्ट मेकिंग अ टू डू लिस्ट। In the morning itself, you should be knowing what you are going to do in your entire day. And in the evening, you should sit and tick on the things that are being done. And now you know this is how the things are left. और तब आपको पता चलता है कि यार मेरा यहाँ ज्यादा टाइम गया, तो मैं इसको कट करके ये चीजें वहां कर सकता था। And this is slowly you start knowing how to manage your time. Same thing is you are adapting in your workplace also. सुबह ही जाते पहले प्रियोरिटाइज करो कि कौन सी चीजें मुझे पहले करनी है, कौन से काम पहले खत्म करने हैं। तो जब आपको ये आदत लग जाएगी ना, तो मेजॉरिटी टाइम आपको स्ट्रेस नहीं आएगा, क्योंकि हर एक काम अपनी जगह पे हो जाएगा। और दूसरी बात है कि प्रियोरिटी की चीजें पहले हो जाएगी, अगर एक आधी बात रहती है तो वो नेक्स्ट डे भी हो सकती है, राइट? ये प्रियोरिटाइज करना और टाइम को मैनेज करना, ये चीजें आपका स्ट्रेस ऑटोमेटिकली रिलीज कर देता है, वर्क प्लेस स्ट्रेस। ओके, जो दूसरा इमोशनल और साइकोलॉजिकल होता है वो बात अलग है, उसके लिए तो ट्रीटमेंट्स ही लगती है, लेकिन
ये जो नॉर्मल स्ट्रेस होता है, टेन्शन आलं, मला खूप टेन्शन आहे, का टेन्शन आहे? दिवसभर टाइमपास केलाय, आता इथं आलंय ना डेडलाईन, म्हणून आता टेन्शन आलं. मग झोपायचं नाही, मग रात्रभर जागून काम करायचं, आणि मग दुसऱ्या दिवशी ते झोप नाही झाली म्हणून डोकं भणभणत असतं. राईट? मग नेक्स्ट डे खूप काम आहे यार, या कंपनीत खूप काम आहे यार, खूप काम लावतात यार, नुसतं राबवून घेतात यार नोकरासारखं, नुसतं हे, आणि पगार तर काहीच नाही. आहेत ना या टिपिकल कंप्लेंट्स, नेहा, दीपाली, शुभम असतात. हेच आपल्या माइंडला चालू असतं जेव्हा वर्कलोड येतं ते. यू ऑर मी, वी ऑल आर सेम, राईट? सो सगळ्यांचं हेच असतं. पण कधी आपण हा विचार केला की हे होऊ शकतं ना दिवसभरात? मी लंचला 1 तास गेले, मग अर्धा तास अजून फिरून आले, कॉफी प्यायला 4 वेळेस मैत्रिणींसोबत ब्रेक घेतला, माझे 2 तास मी असेच वेस्ट केलेत. त्या 2 तासात ही कामं माझी कंप्लीट झाली असती. हे कधी इंट्रोस्पेक्शन करतच नाही आपण. राईट? आपल्याला फक्त काय दिसतं, ऑफिसची टाइम संपायच्या आधी 1 तास दिसायला लागतं की एवढं काम राहिले आणि मी कधी कंप्लीट करणार आहे. राईट? अँड देन यू स्टार्ट गेटिंग स्ट्रेस. तर हे जे शाळेपासून 10वी-12वी पासून सवय लागली आहे ना, गळ्याशी आलं की जागं व्हायचं, रात्रभर, मग एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यासाला बसायचं, एक्झामच्या आदल्या दिवशी बुक्स, काही काही मुलं तर एक्झामच्या आदल्या दिवशी पुस्तकं पहिल्यांदा ओपन करतात. राईट? आता आपला हिरो बघा चैतन्य, अजून बुक्सच घेतली नाही, ते एप्रिलमध्ये एक्झाम अनाऊन्स झाली. राईट? सो हे असे आपले असतात, आपल्यामध्येच सगळे नमुने असतात आणि आपणही त्यातनच गेलेलो आहे. बट इफ यू नो, नाउ यू शुड स्टार्ट इम्प्रूव्हिंग, शुड स्टार्ट डेव्हलपिंग. राईट? सो दिस इज समथिंग यू हॅव टू अडॉप्ट. नेक्स्ट इज टीमवर्क. Teamwork is something that even again they have mentioned, it is most essential thing, because nowhere any work is done individually, everything is done in team. तुम्ही कुठल्याही जॉबला जा, कुठल्याही रिपोर्टवर काम करा, इंडिव्हिज्युअली रिपोर्ट्स करत नाही, सगळा रिपोर्ट डिवाइडेड असतो. आणि आजकल तर असं है ना कि अगर आप किसी कॉर्पोरेट में जॉब करते हो, तो ये कॉर्पोरेट के बहुत सारे डिफरेंट ब्रांचेस है. एक मुंबई में होगा, तो एक दिल्ली में होगा, तो एक हैदराबाद में होगा, तो वहां पे ऐसे डिवाइड होते प्रोजेक्ट. और आपको वर्चुअल मोड पे भी टीम में काम करना पड़ता है, आपको ऑफिस में भी टीम में काम करना पड़ता है. अभी टीम में प्रॉब्लम क्या होता है, देखो, अभी क्लास में ही देखो, अभी क्लास शुरू होके इतने दिन हो गए, स्टिल you all are not communicated to each other, you don't know each other. राइट? आपके ग्रुप बनाए हैं लेकिन आप एक दूसरे को अभी तक ठीक से जानते तक नहीं हो. ना एक इंटीग्रिटी फीलिंग है कि ये मेरी क्लास है, अभी कब से मैं बोल रही हूँ कि प्रेजेंटेशंस के टॉपिक दो, वो बेचारी वहां पे रिमाइंडर्स भेज रही है ग्रुप पे, लेकिन कोई रेस्पॉन्स नहीं कर रहा है. ये क्यों हो रहा है? राइट? दिस इज क्रिएटिंग अ रॉन्ग एटीट्यूड इन यू. रिमेंबर दिस. जो लोग वहां पे रेस्पॉन्स नहीं दे रहे, आप अपने में एक गलत एटीट्यूड क्रिएट कर रहे हो, और ये चीजें आप अपने जॉब की जगह रिफ्लेक्ट करने वाले हो. Not writing anything is not you are escaping from it. मैं एक एक का नाम लेके भी यहाँ पे एक पूरा लेक्चर वेस्ट करूंगी, एक एक का नाम लूंगी और आपसे टॉपिक लूंगी, ये मैं कर सकती हूँ. या मैं सर को मैसेज करती हूँ, सर नेक्स्ट मेरी क्लास से पहले मुझे इनके अगर लिस्ट आती है तो मैं क्लास लेती हूँ, because I've given lot of reminders to them. But you are mature students, आप बड़े हो, आप प्रोफेशनली काम कर रहे हो, कितने सारे लोग, फिर भी आप टॉपिक्स नहीं दे रहे हो. आपको तो पहले देनी चाहिए, because you all working people are having practical experience of corporate, and this is going to help other students who are not yet out on the work. They have not got out for the works, they are still in a student phase. उनको आप वो प्रैक्टिकल लाइफ का एक पिक्चर दिखा सकते हो कि यार बहुत अलग होता है कॉर्पोरेट वर्ल्ड, और ये जो स्टुडंट एज है ये बहुत अलग होता है. सो दिस इज हाउ यू शुड टेक द इनिशिएटिव्ह. राईट? हेच सॉफ्ट स्किल्स आहेत, हेच अटिट्यूड्स आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला असं मागे लागणं, कोणी चारदा ते मागणं, हे कंपन्यांना आवडत नाही. तुम्हाला एका कामासाठी 2 मेल आले ना, तर क्लायंट लगेच कंप्लेंट करतो. किती रिमाइंडर्स द्यायचे, तुमची लोक इनसफिशियंट हे नाहीये, इफिशियंट नाहीयेत, दे आर नॉट रिस्पॉन्डिंग, दे आर नॉट डुईंग वर्क. हे अटिट्यूड कामाच्या ठिकाणी अजिबात चालणार नाही. रिमेंबर दिस. इथे कोणीतरी काहीतरी विचारतंय, त्याला रिस्पॉन्ड न करणं, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कम्युनिकेशन.
right? Not responding to Dipali on group, lack of teamwork. Okay, not trying to get out of your comfort zone and taking the challenge of giving presentation is showing your lack of leadership qualities. See, I can analyze you just by your one action of not participating in the presentations. हे असंच चालतं कॉर्पोरेट मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या एका आन्सर वरनं तुमची पर्सनॅलिटीची जजमेंट होते. लक्षात ठेवा, हे फॅक्ट आहेत. हे प्रॅक्टिकली चालणारं वर्ल्ड आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली लागतात. सो हा प्लॅटफॉर्म यूज करा. मी परत परत तेच सांगते तुम्हाला, यूज दिस प्लॅटफॉर्म टू डेव्हलप युअर सेल्फ. अरे इथे चुका ना, इथे स्कोप आहे चुकायला. कंपनीत चुकू दे बरं. विचार नेहा, दीपाली, शुभम, फिनी जे कोण जॉब्स करतात त्यांना चुकू दे. कशा शिव्या बसतात की नाही बघा, कसं लगेच काढून द्यायची धमकी मिळते की नाही बघा. ask this people. They are working, they know. That's why they have given their topics immediately, because they are understanding the importance. बाकीच्या सगळ्यांकडनं माझ्या ह्या एक्सपेक्टेशन्स आहेत. रिमेंबर दिस. फायनली तुम्ही मला हे फ्रायडे पर्यंत लास्ट टाइम आहे. जर नाहीच झालं तर फ्रायडेच्या लेक्चर नंतर आय विल टेक 1 by 1 नेम आणि मी सगळ्यांची लिस्ट कलेक्ट करणार. नाही तर मी सरळ सरांना सांगणार, सर तुम्ही प्लीज सांगून मुलांकडनं लिस्ट घ्या म्हणून. राईट, कारण तुम्ही स्वतः जर बाहेर येणार नसला तर मला ढकलायला लागणारच आहे तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर तुमच्या. दॅट इज व्हॉट माय जॉब इज. सो टीमवर्क इज वेन यू आर वर्किंग इन अ टीम. आता ह्या ग्रुपमध्ये तुम्ही काम करताय, उद्या मी एखादं ग्रुप प्रेझेंटेशन दिलं, नेहा इज हॅव्हिंग डिफरंट एक्सपिरियन्स, शी विल यूज इट इन अ डिफरंट वे, शी विल हॅव हर सजेशन. दीपाली काहीतरी वेगळंच सांगेल, राईट. तुमच्यातल्या ज्यांना MBA फिनान्स करायचंय त्यांच्या प्रिऑरिटीज वेगळ्या असतील. कोणाला ते काय अजून एक करायचं होतं, सेल्स का काहीतरी मध्ये एक जण होती, तिने काहीतरी वेगळीच ब्रँड सांगितली, ती होती, तिला वेगळेच थॉट्स असतील. मग ह्या सगळ्यांचे थॉट्स येतात ना, तेव्हा कॉन्फ्लिक्ट सुरू होतं, भांडणं. राईट, माझंच ऐकायचं, मग तिचंच का ऐकलं. हा नेहा आणि दीपालीला सारख्या मॅडम हाक मारतात ना, म्हणून त्या दोघींनी मिळून त्यांचं ठरवलं. मग आम्हाला घेतलंच कशाला ग्रुपमध्ये. आमच्या जर प्रिऑरिटीजच नव्हत्या आणि आमच्या आयडियाज घ्यायच्याच नव्हत्या. नो, यू स्टार्ट थिंकिंग इन ऑल दिस वे अँड दिस इज व्हॉट इज नॉट एक्सपेक्टेड इन अ टीम. टीम मध्ये राहायचं तर प्रत्येकाच्या आयडियाज ऐकायच्या, प्रत्येकाचं ओपिनियन घ्यायचं आणि एक कॉमन डिसिजन वर यायची सवय लावायची. इगो नको, राईट, इगो अजिबात नको. आणि मला एक पहिली गोष्ट सांगा, कशाचा इगो करताय तुम्ही? काय अचिव्हमेंट्स केल्यात लाईफ मध्ये आतापर्यंत की ज्याचा तुम्हाला, आणि इगो कशाला? तुम्ही मोठे मोठे लोकांचे एक्झाम्पल्स घेऊन बघा. रतन टाटा घ्या, सचिन तेंडुलकर घ्या. ह्या लोकांना पब्लिकला ही लोक आवडतात कारण ही डाऊन टू अर्थ आहेत. ह्यांच्याकडे करोडो अब्जोनी रुपये आहेत, पण ह्यांच्या डोक्यात गेलेलं नाहीये त्यांचं सक्सेस. आणि तुम्हाला एक चाराने अजून एक पैसा पण स्वतःच्या जीवावर काही केलं नाही आणि तुम्हाला कसले इगो आहेत मला सांगा. कशासाठीचा इगो आहे हा आपल्याला? इगोज अजिबात नको. इगो सोडून द्या. इगो माणसाला पूर्ण खराब करून टाकतो. तुमचं अटिट्यूड बदलवतो, तुमचं बिहेवियर बदलवतो आणि 100% तुमच्याकडनं चुकीच्या ऍक्शन्स करवतो, ज्याचा तुम्हाला कधी ना कधी पश्चाताप होतो लाईफ मध्ये. सो stop this having egos. There is always somebody better than you. There will be somebody better than you. So never have ego of things that you have achieved or you have something extraordinary thing in you. Think is like a God gift, right? And appreciate yourself for that, but don't have ego of it. Right? Ego सगळ्यात खराब आहे, सगळ्यात खराब आहे. मोठ्या मोठ्या लोकांना इगोज मुळे डिस्ट्रॉय झालेलं बघितलेलं, राईट. स्वतःच्या हाताने पायावर हे मारून घेतलेले आहेत कुऱ्हाडी बिकॉज ऑफ देअर इगोइस्टिक नेचर्स. सो डोंट कीप सच काइंड ऑफ बॅरियर्स. हे असले इगो बिगो अजिबात ठेवू नका. टीम मध्ये हे इगोज नको असतात. तुम्हाला प्रत्येकाशी मिळून मिसळून राहता आलं पाहिजे. प्रत्येकासोबत सगळ्यांचे ओपिनियन समजून. टीम मध्ये सगळ्या टाईपची लोक असतात. तुम्ही सॉफ्ट स्किल शिकले, जरुरी नाही प्रत्येक जण शिकला असेल. सो कोणी स्वतःला शहाणा समजत असतो, कोणी स्वतःला काहीतरी खूप कष्टातनं वर आलेला म्हणून त्याला तो फार भारी वाटत असतो. कोणाला लहानपणापासून खूप अप्रिशिएशन मिळालेले असले तर त्याला त्याच म्हणणं नेहमी राईट ठेवायची सवय लागलेली असते. These are all things people have been brought up with, right? And that has impacted on their personality. So being an emotional intelligent person, you have to understand this.
and try to change them slowly in a correct way, right way, positive way, right? But initially you need to understand them, accept the way they are, try to take their opinions and come to the proper decision. हे करता आलं पाहिजे. हे नात्यात पण करता आलं पाहिजे, तुमच्या नातेवाईकात पण करता आलं पाहिजे, तुमच्या फॅमिलीत पण करता आलं पाहिजे आणि तुमच्या जॉब मध्ये पण करता आलं पाहिजे. भांडण कोणालाही करता येतं, रिलेशन्स कोणालाही तोडता येतात, पण ते टिकवायला तुम्हाला सॉफ्ट स्किल्स लागतात. राईट. सो कुठलेही रिलेशन्स टिकवायला सॉफ्ट स्किल्स लागतात. तोडणं, त्याच्यापासून लांब पळून जाणं इज अ इझिएस्ट अँड म्हणजे पळकुटेपणाचं लक्षण आहेत म्हणते. इट इज नॉट समबडी हू कॅन डेअर टू फेस द थिंग्स अँड टेक अ चॅलेंज, की मी अशा व्यक्तीला पण हे करतो. सो स्टार्ट अडॅप्टिंग युअर सेल्फ टू द टीम. टीम चूज करू शकत नाही तुम्ही, मॅनेजर चूज करून देतो तुम्हाला. सो तिथे तुम्हाला चॉईस नसते. ह्याचं माझं पटतं, आम्ही दोघं राहतो, ह्याचं माझं पटतं, आम्ही दोघं हे काम करतो, असं नाही. मॅनेजर सांगतो तुम्ही चौघांनी मिळून करायचं, मग तुमचं पटो नाही तर नाही पटो, मला काही घेणं देणं नाही, मला माझं काम झालेलं पाहिजे डेडलाईनच्या आधी. सो दिस इज ऑल अबाउट द टीम वर्क. ओके. मग लिडरशिप क्वालिटीज आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट प्लस ही एक स्लाइड आहे, ह्याच्यात रिपिटेशन आहे, 2-3 गोष्टी एक्स्ट्रा असतील त्या डिस्कस करू आणि नेक्स्ट क्लासला आपण तुमच्या सिलेबस प्रमाणे आय विल स्टार्ट टीचिंग यू अकॉर्डिंग टू दॅट. दिस वॉज जस्ट बेसिक थिंग आय वॉन्टेड यू टू अंडरस्टँड, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड ट्रस्ट मी, ह्या गोष्टी सिरियसली विचार केला ना तर तुमच्या एंटायर पर्सनॅलिटी मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज होतो, खरंच होतो. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी एक सांगते, तुम्हाला स्वॉट अनालिसिस माहितीये? स्वॉट, SWOT. Yes, SWOT analysis is, yes, anybody? Strength, weaknesses, opportunity, threats. Very good. Strength, So, weakness. yes, बरोबर आहे. सो मला फक्त काय पाहिजे माहितीये, तुम्ही एक दिवशी फक्त शांत बसा एका रूम मध्ये आणि डोळे मिटा आणि तुमच्या लाईफला थोडस पहिल्यापासून रिवाइंड करत आणा. द टाइम यू रिमेंबर युअर सेल्फ, लाईक एकदम लहानपणीचं आठवत नाही आपल्याला, बट ऍटलीस्ट तुमच्या एक टीनेज पासूनची लाईफ रिवाइंड करा अँड थिंक अँड स्टार्ट थिंकिंग की तुमच्या, आणि एका पेपरवर लिहून काढा की तुमच्या स्ट्रेंथ काय. स्ट्रेंथ म्हणजे काय? मी खूप चांगला आहे, मला मदत करायला आवडतं, राईट, मी हळवा आहे, मी इमोशनल आहे, मला माझे फ्रेंड्स माझ्याबद्दल खूप चांगलं बोलतात, माझ्यात लिडरशिप क्वालिटीज आहेत, मी नेहमी माझ्या मित्रांची भांडणं सोडवली आहे. असे 2-3 लाईन मध्ये तुमचे सगळे हे लिहून काढा. एका साईडला सगळे तुमचे स्ट्रेंथ काढा आणि एका साईडला पेपरवरती खरं खरं तुमचे विकनेस लिहून काढा. मी रागीट आहे, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, मी सेल्फिश आहे, मी सेल्फ सेंटर्ड आहे, किंवा मला भूक आवरत नाही, मला झोप जास्त लागते, मी टाइमपास खूप करतो, मी माझ्या करिअर बद्दल सिरियस नाहीये. जे काही असेल ना ते लिहून काढा. मला दाखवायचं नाही किंवा कोणाला दाखवायचं नाही, ते तुमच्यासाठीच ठेवायचंय तुम्हाला. पण एक दिवशी हे करून बघा, तुमचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन तुम्हाला खूप गोष्टी रिअलाइज करून देतं आणि एक एक निगेटिव्ह गोष्टीला तुमच्या पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा अँड सी द चेंज इन युअर पर्सनॅलिटी. शॉर्ट टेम्पर्ड आहे, स्टार्ट लर्निंग हाऊ टू हँडल युअर टेम्पर, हाऊ टू कंट्रोल युअर टेम्पर. कॉन्शियसली ट्राय करायचं. राग आला की कॉन्शियसली स्वतःच्या मनाला सांगायचं चिडायचं नाही, चिडण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये, सगळ्यांच्या सोबत होतं, तू एकटा जगात नाही ज्याच्या सोबत असं झालं, चिडायचं काही कारण नाही. सांग स्वतःला आणि बघ फ्यू डेज मध्ये तुमचा राग कसा कंट्रोल व्हायला सुरुवात होतो. बिकॉज इट इज ऑल हिअर, रिमेंबर, इट इज ऑल हिअर अँड द वे यू कंट्रोल इट, इट इज गोइंग टू शो युअर पर्सनॅलिटी. एकच एक्झाम्पल देते. आता मध्ये ना मी एक एक्झाम घेतली होती मुलांची माझ्या इथल्या, आणि मी त्यांना एक सिनॅरिओ दिला होता. सिनॅरिओ दिला होता की असं असं कॉन्फ्लिक्ट झाले, कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडणं झाली आहे ग्रुपमध्ये, तू मॅनेजर आहेस, तू कसं सोडवशील. तर त्या भांडणाचा पूर्ण सिनॅरिओ टाकला होता मी आणि सॉफ्ट स्किल्स चेक करायला. तर कसे ऍटिट्यूड्स रिफ्लेक्ट होतात बघा. एक मुलगा आहे स्टुडंट्स मध्ये, त्याचा ओव्हरऑल नेचरच ॲरोगंट आहे. त्याला काय सवय माहिती का, तो स्वतःला खूप शहाणा समजतो, तो आमच्या टीचर्सची फिरकी घेतो.
म्हणजे तो फिरकी घेऊन बघतो, असं क्वेश्चन्स असे विचारून बघतो आणि बघतो की टीचर्सला आन्सर येता येतं का. आणि माझ्या ते लक्षात आलेलं, बिकॉज आय एम सॉफ्ट स्किल ट्रेनर, आय रीड पर्सनॅलिटी. सो पर्सनॅलिटी वाचलं की मला कळतं की कोणाचं काय. मी त्याला एक दिवशी क्लासमध्ये म्हटलं, हा तू मला हा क्वेश्चन विचार, म्हणजे माझ्या आन्सरवर तू जज कर की मी तुला शिकवायची क्वालिटी ठेवते की नाही म्हणून. अँड देन ही स्टार्टेड लाफिंग. ही जर तुम्हाला कसं कळलं मॅडम. आता त्याचा तसा स्वभाव आहे, तो थोडासा हे उद्धट आहे, म्हणजे उद्धट नाही म्हणता येणार, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण तो हर्ट करून जातो समोरच्याला. त्याला कळत नाही ते. त्याला वाटतं मी एकदम रॅशनल बोलतोय, पण त्याची ती रॅशनल बोलणं समोरच्याला हर्ट करतं. त्याच्यामुळे खूप जण त्याच्यावर नाराज असतात बऱ्याचदा. असं मला मुलांचे पण फीडबॅक आलेत दुसऱ्या. तर मी जेव्हा हा क्वेश्चन टाकला ना, तेव्हा त्यांनी आन्सर मध्ये काय लिहिलं माहितीये, की मी मॅनेजर आहे, मी त्यांना बसवेल, त्यांना सांगेल की हे सगळं काही चालणार नाही इथे, आणि ह्या गोष्टी मला काही चालणार नाही, तुम्ही तुमची कामं करायची, आणि पटो नाही पटो मला रिपोर्ट करून हवा, त्याच्यात काही चुका नकोय. राईट, हे सांगितलं. आणि म्हणे ह्याच्यानंतर पण जर त्यांनी माझं ऐकलं नाही तर मी त्यांना फायर करून देईन. राईट, आय रिमूव्ह देम फ्रॉम देअर जॉब्स. हे अटिट्यूड दाखवतं. त्या आन्सर मधनं त्याचं अरोगन्स अटिट्यूड, त्याचं ते बिहेवियर सगळं रिफ्लेक्ट होतंय. दॅट इज वाय इन इंटरव्ह्यूज दे आस्क यू सच टाइप ऑफ क्वेश्चन. सो आपला जो लास्ट लेसन आहे ना ह्याच्यानंतरचा इंटरव्ह्यूजच्या बद्दल, आय टेल यू एव्हरीथिंग की वाय दे आर आस्किंग दिस क्वेश्चन्स अँड व्हॉट इज देअर रिझन बिहाइंड आस्किंग दिस क्वेश्चन. कसे ते स्मार्टली तुमचे सॉफ्ट स्किल्स चेक करतात बघा. आणि त्याच्यासाठी हे सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन्स असतात HR राऊंड मध्ये. सो रिमेंबर दिस. सो इथून पुढचे लेक्चर्स जे आहे ना, दे विल बी लाईक व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू वन्स यू फिनिश युअर MBA अँड यू आर अपिअरिंग फॉर युअर इंटरव्ह्यूज. तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्याची खूप गरज पडणार आहे. आणि मीन वाईल तुम्ही सॉफ्ट स्किल स्वतःमध्ये आणण्याची सुरुवात करा. गुगल सर्च मारा, सॉफ्ट स्किलवर ढिगाणी मटेरियल सापडतं. या सगळ्या गोष्टी एलॉबरेटेड ह्यानी तुम्ही वाचू शकता. इन्व्हेस्ट युअर टाइम इन दॅट. तुमच्यात एखादा ट्रेट नाही असं तुम्हाला वाटतंय तर तो तुमच्यात डेव्हलप करा. Okay, so next time we'll discuss about, because leadership is quite big, so we'll discuss about it, and you need that leadership qualities. So that we'll discuss in Friday's class. Okay, so already we have exceeded the time. मला आता सरांचा मेसेज येणार आहे की मॅडम तुम्ही बंद करा क्लास, दुसरे टीचर वाढवत आहेत. So thanks for attending class. Everybody stay home, stay safe, and see you all on Friday. Bye. Thank you, Bye, ma'am. ma'am. Bye, ma'am. Thank you. Thank you, ma'am.